हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. जगदंब जगदंब. तर शुभ नवरात्री सर्वांना. नवरात्री चालू आहे आणि आज आहे खंडे महानवमी. त्यानिमित्ताने आमच्या घरी भजनचा कार्यक्रम ठेवलेला. तर आता हे आहेत आमच्या सोसायटीतल्या सर्वजणी काकू, म्हणजे सिनियर सिटीजन. तर या काय करतात की प्रत्येकाच्या घरी एकमेकींच्या घरी असा एक एक दिवस प्रोग्राम ठरवतात आणि एकमेकींच्या घरी जाऊन भजन, गाणी, देवाची गाणी वगैरे असं काय 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 म्हणत असत. तसं आमच्या सोसायटीमध्ये मंदिरही आहे, तिथंही तिथंही म्हटले जातात आणि तिथंही व्यवस्था आहे. पण एकमेकांच्या घरी म्हटलं की आनंद वाटतो, त्याच्यामुळे ते एकमेकांच्या घरी जाऊन असा प्रोग्राम करतात. आम्हालाही फार आनंद वाटतो. गणपती असू द्या, रामनवमी असू द्या किंवा नवरात्र असू द्या, प्रत्येक नागपंचमी, प्रत्येक सण त्या खूप छान असं सेलिब्रेशन करतात. आणि ह्या इथे ना प्रत्येक राज्यातल्या ज्या आहेत काकू, म्हणजे फॅमिली एकत्र येतात आणि त्या प्रत्येक राज्यातली आपापली गाणी एकमेकांना सांगतात, विचारांची देवाणघेवाण करतात, गाण्यांची देवाणघेवाण असते. आता जसं गुजराती लोकांमध्ये गरबा केला जातो, तसंच महाराष्ट्रामध्ये हे भोंडला असा सेलिब्रेशन केला जातो. तर भोंडला म्हणजेच मधोमध हत्तीचं चित्र ठेवायचं आणि त्याच्याकडे गाणी म्हणायची, फेर धरायचा आणि तोच असा प्रकारचा भोंडला इथे चालू आहे. त्यानंतर गाणी झाली, दांडिया झाली, असं प्रत्येक राज्यातला गाणी वगैरे, डान्स, नृत्य इथे चालू आहे आणि खूप छान आनंद असा साजरा करतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला उत्साह येतो. आणि आमच्या इथे काही असं इंडिपेंडन्स डे असू द्या, रिपब्लिक डे असू द्या, काहीही असू द्यात, यांचा जो असतो एक प्रोग्राम ठरलेला असतो. म्हणजे ह्या सर्वजणी मिळून एक प्रोग्राम ठरवतात, म्हणजे गाणं ठरवतात, ते गाणं म्हणतात सुरुवातीला. मग त्याच्यामुळे सर्वांमध्ये उत्साह निर्माण होतो, प्रोत्साहन मिळतं, मोटिवेशन मिळतं आणि त्या खूप आनंदाने एकमेकांच्या घरी जाऊन असं साजरा करतात. काय 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 ठरवतात, फिरायलाही जातात आणि एकमेकांचे बड्डे सेलिब्रेशन करतात. हॉटेलमध्येही यांचं जेवण ठेवतात, एकमेकींना बोलवतात. त्याच्यामुळे खूप छान आनंद हा एकमेकींसोबत साजरा करतात. यांचा खूप सुंदर असा ग्रुप आहे आणि इतका आनंद एकमेकांसोबत सेलिब्रेट करतात, ते पाहून खरंच खूप छान वाटतं, आनंद वाटतो आणि त्याच्यामुळे एक नवीन उत्साह येतो प्रत्येक कार्यक्रमाला यांच्यामुळे. आणि इथे त्याच्यानंतर थोडंसं स्नॅक्स ठेवलेलं. स्नॅक्समध्ये मी थोडं रिफ्रेशमेंटसाठी थोडंसं भजे ठेवलेले. आता भजे आमच्या सोसायटीच्या खालील याच्याकडून आहेत की तो आम्हाला पाहिजे तशी टेस्ट देतो आणि कोणी म्हणजे प्रत्येकाला याचे भजे आवडतात, त्याच्यामुळे कोणाला नाही आवडणार याची रिस्क नाही. त्याच्यात चटणी, भजे, मिरची, वेपर्स आणि मसाला दूध अशा प्रकारचं रिफ्रेशमेंट आम्ही ठेवलेलं. दरवेळेस मी असं मोठं काहीतरी स्वतःच्या हातानेच बनवून देत असते, पण यावेळेस मला टाईम नव्हता म्हणून मी असं छोटं मोठं स्नॅक्स ठेवलेलं. नाहीतर मी असं मोठं काहीतरी चांगलं खाण्यापिण्यासाठी ठेवत असते. तर अशा प्रकारे झाला आमच्या घरी भजनाचा कार्यक्रम. धन्यवाद.